मोठी बातमी येते। पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिकांचा मोठा विरोध होतोय। या विमानतळासाठी करण्यात येत असलेलं सर्वेक्षण स्थानिकांनी विरोध करत बंद पाडलं। स्थानिकांचा विरोध न जुमानता ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत होतं, मात्र स्थानिकांनी हे ड्रोन सर्वेक्षण देखील बंद पाडलंय। यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये काही काळ वादही सुरू होता। दरम्यान पुण्यात होत असलेल्या विमानतळासाठी स्थानिकांचा विरोध होतोय। पुरंदर तालुक्यात हे विमानतळ होणार आहे। दरम्यान तिथल्या स्थानिकांचा त्या विमानतळाला विरोध होतोय आणि या विमानतळासाठी करण्यात येत असलेलं सर्वेक्षण स्थानिकांनी बंद पाडलंय। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून। जितेंद्र, पुण्यातील पुरंदर मध्ये होणारं जे विमानतळ आहे त्याचा स्थानिकांकडून विरोध केला जातोय, या विरोधाचं काय कारण आहे? अगदी खरं आपण बघितलंय की ते स्थानिक शेतकऱ्यांचे छोटे छोटे जमिनी आहेत आणि या जमिनी जर गेल्या तर त्यांनी करायचं काय? शासनाचे आलेले पैसे काही दिवसातच संपतील आणि म्हणून हे सर्व ग्रामस्थ आजूबाजूचे शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा पहिल्यापासूनच या विमानतळाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। आज या भागामध्ये ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करण्यात येत होता। शेतकऱ्यांनी हा ड्रोन आल्यानंतर दगडांनी मारून हा ड्रोन पाडलेला आहे। भला मोठा असा पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी दाखल झाला होता। ग्रामस्थ या ठिकाणी आले होते, महिला पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले होते मोठ्या संख्येने। नक्कीच, धन्यवाद जितेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पुरंदरमध्ये होणाऱ्या विमानतळाला आता स्थानिकांचा विरोध आहे।